एक जोक सांगा आणि हसवा. बरं काय नशीब म्हणतात ते याला, ज्यांच्याकडे विनोद असतो त्यांच्याकडे झालं. इतकं सोपं आलंय. हो पण ते तसं तुमच्या दृष्टीने तर आता हसावंच लागणार आहे. माहिती नाही पटके. एकदा एक टकला माणूस बिन कॉलरचा टी शर्ट घालून बायको समोर येतो आणि उभा राहतो छान आणि विचारतो कसा दिसतोय मी. बायको म्हणते फाटक्या सॉक्स मधून अंगठा बाहेर आल्यासारखा वाटतो. हा खरा हसलाय खुश. कारण माझ्या डोळ्यासमोर एक व्यक्ती उभा राहिला. हा चक्करवाला गेम आता इकडे संपतोय. आता आम्ही गप्पांमध्ये येणार आहे राणी गुणाजी यांच्याकडे. मानसी हा कार्यक्रम तुम्ही सांभाळत होतो तेव्हाच्या काही आठवणी ऐकायला आवडतील. तो अनुभव एक तर जबरदस्त अशासाठी कारण मी अँकरिंग कधीच केलं नव्हतं. म्हणजे सिरियल्स केलेल्या होत्या आधी भरपूर, पण अँकरिंग नव्हतं केलं. आणि अक्षरशः त्यांनी आम्हाला जसं शाळेत शिकवलं ना की कसं उभं राहा, कसं बोल, उच्चार कसे कर, काय कर, हे विनय सरांचं अगदी लक्ष असायचं. तर तसं त्यांनी अँकरिंग पण आम्हाला शिकवलं. वा. एकाच घरात दोन जेव्हा इतके दिग्गज कलाकार एकत्रितपणे राहतात आणि दोघंही सूत्रसंचालक, सूत्रसंचालकाला साधारणपणे दुसरं कोणाचंच ऐकायची इच्छा नसते, कारण त्याला स्वतःच बोलायचं असतं, त्याला मध्ये पॉज घ्यायचा नसतो, कारण को ऍक्टर कोण नाहीच आहे. मग तुमच्या दोघांचं कसं होतं, तुम्ही कसे बोलता एकमेकांशी? मी बायको असल्यामुळे फक्त मीच बोलते. त्याला ऐकण्यापलीकडे काही गत्यंतरच नाही. आणि आता आमच्या लग्नाला 25 वर्ष झाली यावर्षी, त्यामुळे आता तर फक्त मीच बोलणार. त्यामुळे मी त्याला असं चॉईस वगैरे देतच नाही काही. पण इतके शांत वाटतात आता, तसेच घरात पण इतके शांत आहेत. शांत आहे तो. ॲक्च्युली मिलिंदचा असं की तो खूप ठराविक लोकांबरोबर त्याची गट्टी जमली ना की तो ऍक्च्युली कोणालाच बोलायला देत नाही. म्हणजे तो ताबा घेतो मैफिलीचा. तो एकटा बोलतो. म्हणजे आम्हाला तर अरे मिलिंद बाकीचे पण कविता करतात, मिलिंद बाकीचे पण गातात, मिलिंद आता तू गाऊ नकोस, मिलिंद तू आता कविता करू नकोस. आणि गातात हे चांगलं सांगितलं. अप्रतिम कविता करतो, अप्रतिम म्हणजे अप्रतिम. पण खरंच मी त्याच्या कवितांच्या खरंच प्रेमात आहे. बरं, माझी एक कविता आहे माळा. आपल्या घरातला माळा. दिवाळीतला तुटका कंदील, चिनी मातीची फुटकी भांडी, बिनहातांची खुर्ची आणि अभ्यासाचे शेसवी टेबल, जुनी पुस्तके, जुनी खेळणी, पतंग मांजा, पाटी दप्तर, बालपणीच्या नाटकातले इवले कपडे, आईने विणलेला स्वेटर, कळकटलेल्या ट्रॉफ्या, पदके, फिरलेल्या फोटोंचे अल्बम, वाळवेतेली पाने आणि पानांमधले जुने पराक्रम, गतगोष्टींचा सुखदुःखाचा कचरा सगळा कधी वाटते फेकून द्यावा, गतगोष्टींचा सुखदुःखाचा कचरा सगळा कधी वाटते फेकून द्यावा, तोडूनी माळा रंग लावूनी एक कोपरा लख करावा, माळ्यावरचा जुना पसारा तसाच तरी मी जपत राहतो, माळ्यावरचा जुना पसारा तसाच तरी मी जपत राहतो, मनातूनही हे जाणून असतो, भरला माळा, भरला माळा रित्या भिंतीना, रित्या घराला घरपण देतो. आता सुरुची तुझ्याकडे येणार आहे. राम राम महाराष्ट्र पासून सुरुवात होते खरं तर झी मराठीची. काय सांगशील त्याबद्दल? खरं तर मी पहिल्यापासून राम राम महाराष्ट्राचा भाग नव्हते. संकर्षण करायचा आणि मी ऑडिशनसाठी आले होते आणि संकर्षणला बघितलं होतं मेकअप रूममध्ये. तो एकदम मस्त असा बिंदास त्याचं हे पर्सनॅलिटी आहे. तर मला असं वाटलं होतं बापरे हा किती आगाऊ आहे. मी त्याला सांगितलंही होतं आणि तसं मी त्याला बोललेही होते. पण त्यांनी मला सांगितलं की कसं असतं काय असतं. बरं, जनरल पहिलाच एक्सपिरियन्स असल्यामुळे भीती तर होतीच होती. बरं, टेलिप्रॉम्प्टर मी पहिल्यांदा हे करणार होते म्हणजे त्यावर वाचून, तर तिथेही माहीत नव्हतं. तर त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला गाईड केलं. थोडंसं ॲड करायचं आहे की आमच्या टेलिप्रॉम्प्टरचा जो कागद ढकलायला लागतो. टेलिप्रॉम्प्टर म्हणजे काय लोकांना सांगूयात की बऱ्याच वेळेला स्क्रिप्ट जे असते ते समोर लिहिलेलं असतं, एका टीव्ही सारखा असतो,
पडदा आणि त्यावर ते आपल्याला वाचता येतं. हां, आणि काय व्हायचं की आम्ही दोघं जण असे उभे असायचो आणि तो ढकलणारा जो माणूस असायचा, आता 7 एपिसोड म्हटल्यानंतर त्याला एका पॉईंटला झोप यायची. मग तो सरकवताना असं झोपायचा. मग ते वाक्य पुढे गेलं नाही की ही तुला काय वाटतं संकर्षण असं म्हणून थेट माझ्यावर ढकलायचं. मग मी म्हणायचो काही नाही, मग आता लगेच आपण मंजिरी त्यांच्या रांगोळीकडे वळूयात. मग असं करत करत ते मग मजा यायची. पण आम्ही खूप एन्जॉय केला शो. पण तू ते खोडून काढ की मी आगाऊ नंतर नाहीये, तुला नाहीये कळलं. नाहीये सांगा खूप नाहीतर ते चांगला काहीतरी मित्र आहे तो एक- माझा. चुकीचा एवढं मेसेज सांगून लोकांना वाटणार आहे की हा नाही. या सगळ्या ह्याच्यातनं सार लोक तेच घ्यायचे की हा आगाऊ आहे. ते नको. आता संकर्षणकडे आता येणार आहे. आम्ही सारे खवय्ये मधून तू आता घराघरात पोहोचलेला आहेस, तर तिकडेही भरपूर किस्से मजा घडत असेल. कसा वाटतो, काय अनुभव? प्रश्नच नाही, खूप शिकवणारा अनुभव आहे. आता काल स्टुडिओमध्ये आमचं शूट होतं, काही गमतीशीर काही बोलतात म्हणजे एकदम बायका. मला म्हणायला बरं झालं हो आमच्या भागाला तुम्ही आहात. म्हटलं का? अहो ते दामलेंसमोर कोण जाणार, एवढे मोठे ते भारी आहे, तुमचं काय नाही, तुमचं सोपं आहे. म्हटलं म्हणजे मी वा 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 मी सोपा आला असतो ना. त्यांच्यासमोर तुमचं काय वाटत नाही म्हणजे मी केवढं. आणि काही अनुभव खूप भावनिक येतात. मला आठवतं मी जेव्हा पहिल्यांदा आम्ही सारे खवय्ये कार्यक्रम करायला घेतला तेव्हा आई मला भूक लागली ही सिरीज मला आली होती. आणि त्याच्यात असं होतं की ज्या आईबाबांची मुलं परदेशात आहेत त्यांच्या घरी जाऊन मग त्या आयांकडून स्वयंपाक करून घेऊन ते खायचं वगैरे. तर उत्तरा दिवेकर माझ्या पहिल्या कंटेस्टंट आम्ही सारे खवय्येच्या 3.5 वर्षांपूर्वी अलिबागला त्यांच्याकडे आम्ही गेलो. कार्यक्रम शूट झाला, गप्पा वगैरे छान. मी घरी आलो आणि 2-3 महिन्यांनी मला एक घरी कुरिअर आलं. त्याच्यामध्ये 2 टी-शर्ट्स होते. तर त्याच्यात पत्र असं होतं की मी उत्तरा दिवेकर, तू तुझा पहिला भाग माझ्या घरी शूट केलास, तू झी मराठीच्या टीमसोबत आला होतास. आणि मला खरंच असं वाटलं ना की माझा मुलगा गेली 6 वर्ष माझ्या समोर नव्हता, तू आल्यानंतर मला खरंच असं वाटलं की माझा मुलगा आला. आणि मग मी अमेरिकेला गेल्यावर त्याच्या पैशातनं तुझ्यासाठी टी-शर्ट आणलेत. तर ते त्यांनी मला कुरिअर केले होते. तर हे फार फार माणूस म्हणून समृद्ध करणार आहे. तर आता डॉक्टर सलील कुलकर्णी इथे बसलेले आहेत आणि डॉक्टर सलील कुलकर्णी यांना एक सरप्राईज आहे. सलील कुलकर्णी यांचा एक हमशकल इथे आता येणार आहे. त्यांचं नाव आहे ज्युनियर सलील कुलकर्णी. अजून एक या जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी ना थोडकी लागली फार, थोडी ना थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगोबाई अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई. शुभंकर साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शुभंकर, स्वागत बाबांना. मी नाही खरं सांगू का, तो आज खरं इथे आला ना तो तुमच्यासाठी आला, कारण तो तुमच्या सगळ्यांचा इतका फॅन आहे. आणि त्याला लवकर शाळा असते त्यामुळे मी त्याला खूप विनवणी करत असतो की तू लवकर झोप, पण तो म्हणतो, एक स्किट होऊ दे मग मी झोपतो, एक स्किट होते. तर आज त्याला इकडे या स्टेजवर यायला मिळालं. थँक्यू सो मच निलेश, थँक्यू सो मच झी मराठी.